मसाला किंग, आठवणींचा प्रवास. लेखक धनंजय दातार. भारतीय उद्योजकता क्षेत्रातलं एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून धनंजय दातार यांच्याकडे आदराने बघितलं जातं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिरखेड, जिल्हा अमरावती इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. नंतर त्यांनी मुंबईतल्या कलिना इथल्या म्युनिसिपालिटीच्या शाळेतून आणि सांताक्रूझच्या पाठक टेक्निकल हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतलं. दादरच्या सेंट जॉन कॉलेजमधून इयत्ता 12वी पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ते बाबांनी दुबईत सुरू केलेल्या किराणा दुकानात मदतीसाठी रवाना झाले आणि 33 वर्षांच्या काळात एका छोट्याशा दुकानातून अल अदील हा बहुराष्ट्रीय समूह उभा केला. आखाती देशात 50 सुपर स्टोर्सची साखळी, 2 अत्याधुनिक मसाला कारखाने, 2 पीठ गिरण्या आणि एक आयात निर्यात कंपनी असा विस्तार करून दाखवला. अल अदील समूहाच्या माध्यमातून त्यांनी आजवर 9,000हून अधिक भारतीय उत्पादनं आखाती बाजारपेठात पोहोचवली आहेत, ज्यात त्यांच्या स्वतःच्या पिकॉक या ब्रँडची 700हून अधिक अस्सल, दर्जेदार आणि सुरक्षित उत्पादनं समाविष्ट आहेत. त्यांच्या कार्यासाठी त्यांना दुबईच्या शासकांनी पुरस्कारांसमवेत मसाला किंग या बहुमानाने गौरवलं आहे. फोर्ब्स मिडल ईस्ट मासिकाने आखाती देशातल्या आघाडीच्या भारतीय नेत्यांच्या यादीत डॉक्टर दातार यांना उच्च मानांकन दिलं आहे. हा सन्मान मिळवणारे ते बहुधा एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक असावेत. दुबईतल्या अमेरिकन लिबर्टी युनिव्हर्सिटीतून त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयातील डॉक्टरेट विशेष गुणवत्तेसह पूर्ण केली आहे. व्यवसायाइतकंच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. दुबईत भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी ते उत्साहाने काम करतात. स्वतः गरिबीतून वर आल्याने आपल्याप्रमाणेच उद्यमाची आकांक्षा बाळगणाऱ्या गरीब तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी ते स्वखर्चाने गावोगावी जाऊन व्याख्यानं देतात आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांना सहाय्य पुरवतात. धनंजय दातार यांचे मनोगत. सस्नेह नमस्कार. मसाला किंग या माझ्या पहिल्याच पुस्तकाची एकाच वर्षात 4थी आवृत्ती प्रसिद्ध होत असल्याचा मला खूप आनंद वाटतो. हे काही एखादं परिपूर्ण आत्मचरित्र नाही, तर हा केवळ आठवणींचा प्रवास आहे. सुमारे वर्षभर मी व्यावसायिक व्यापातून वेळ काढून या पुस्तकाचं लेखन करत होतो. मी काही अनुभवी आणि कुशल लेखक नाही, तरीही धाडस करून बघायचं ठरवलं. त्यामागे 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातले अनुभव आणि त्यातून शिकलेले धडे याबद्दल माझ्या फेसबुक पेजवर मी गेली बरीच वर्षे लिहितोय. ते लेखन अनेकांना आवडलं होतं आणि तसंच माझ्या इतरही आठवणी पुस्तक रूपानं एकत्र वाचायला मिळाव्यात अशी इच्छा बऱ्याच मित्रांनी प्रतिक्रियांमध्ये व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा मान राखणं मला अगत्याचं वाटलं. दुसरं कारण थोडं विस्तारानं सांगतो. व्यवसायातल्या उपेक्षा अपमानांचे अनेक घाव पूर्वी सोसल्यामुळे माझा स्वभाव आता बिनधास्त, आव्हानं स्वीकारणारा बनला आहे. अमुक तमुक गोष्ट तुला किंवा तुम्हा लोकांना जमणार नाही अशी हेटाळणी झाली की माझ्यातलं मराठी रक्त खवळतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला हे वाक्य वारंवार ऐकायला लागलं, पण त्यातूनच करून बघायचंच आणि दाखवून द्यायचंच ही जिद्द माझ्यात निर्माण झाली. म्हणूनच न्यूनगंड वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या अंगावर मी आक्रमकपणे चाल करतो. एक आठवण सांगतो. शाळेत असताना मी मुखदुर्बळ होतो. अमरावती जिल्ह्यातल्या शिरखेडच्या ग्रामीण शाळेतनं एकदम मुंबईतल्या शहरी शाळेत दाखल झालो. तेव्हा माझ्या खेडवळ बोलण्याला सगळे विद्यार्थी हसत आणि त्यावरून माझी टर उडवत. त्यामुळे मी कानकोंडला होऊन वर्गात गप्प बसायचो. शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची वेळ आली की चाचरत आणि तोंडातल्या तोंडात बोलायचो. ही सवय मोठेपणीही पुष्कळ दिवस टिकली होती. आयुष्यात प्रथम जाहीर व्याख्यान द्यायची वेळ आली तेव्हा मी घाबरलो होतो आणि संकोचाने नाही नाही म्हणत होतो. पण त्या कार्यक्रमाचे संयोजक म्हणाले, दातार, अहो भाषण करणं फारसं अवघड नाही,
फक्त साधं सोपं बोला आणि मित्राशी संभाषण करत असल्याप्रमाणे जीवनातल्या आठवणी सांगा. मी तसं केलं आणि आश्चर्य म्हणजे तेच प्रांजळ भाषण श्रोत्यांच्या मनाला भिडलं. माझ्यातल्या मुखदुर्बळतेचा न्यूनगंड त्या क्षणी गळून पडला. या लेखनाबाबतही हेच घडलं. गंमत म्हणजे यावेळेस, "अरे, तुला हे पुस्तक वगैरे लिहिणं जमणार आहे का?" असं कुचेष्टेने विचारणारं दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द माझं शंकेखोर मन होतं. माझ्या पूर्वायुष्यातल्या समग्र आठवणी अगदी माझ्या कुटुंबियांनाही मी कधी सांगितल्या नव्हत्या. मान सांगावा जना आणि अपमान सांगावा मना, अशी म्हणच आपल्याकडे आहे. मात्र मला जेव्हा काही पुरस्कार मिळाले तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माझ्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी माझा उद्योजकतेमधला आजवरचा प्रवास त्यांना उलगडून सांगावा असं मला वाटायला लागलं. ते वृत्तांत माझ्या मुलांच्या वाचनात आल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, "बाबा, हे सगळं तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नव्हतं. आता निदान या सर्व आठवणी एक सलग तरी लिहून काढा." त्यामुळे मी लिहायला लागलो. पण आधीच म्हटल्याप्रमाणे माझ्याच मनात द्वंद्व निर्माण झालं. एक मन म्हणायचं, लेखन ही एक कला आहे, जमणार आहे का तुला? त्याच वेळी चेव चढलेलं दुसरं मन म्हणायचं, बिनधास्त लिही, करके तो देखो. मग मीही हिंमत बांधून लेखनात मुसाफिरी सुरू केली. आठवून आठवून लिहिणं, पुन्हा पुन्हा वाचून त्यात दुरुस्त्या करणं, यातही खूप वेळ गेला. त्यातून ही भट्टी किती जमलीये ते तुम्हीच ठरवा. काही आठवणींची किंवा संदर्भांची पुनरुक्ती झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. मसाला किंग हे या पुस्तकाला दिलेलं शीर्षक म्हणजे आत्मप्रौढी किंवा आत्मगौरव नाही. खरं तर या पुस्तकाला नाव काय द्यावं हा प्रश्न आठवणी लिहून झाल्यावर मला पडला होता. सेल्समन ते बिझनेसमन, एका दुकानदाराचा प्रवास, अशी शीर्षकं माझ्या मनात घोळत होती, पण ती तितकीशी पटत नव्हती. एक दिवस त्याचंही उत्तर लक्कन माझ्या मनात चमकलं. मी आजवर नाव, प्रसिद्धी, पुरस्कार यांच्या मागे कधीच गेलो नाही. सरळ मार्गानं, प्रामाणिकपणानं व्यवसाय करण्यावरच लक्ष केंद्रित केलं. मला पहिला पुरस्कार मिळाला तो सन 2001 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या राजघराण्यातले एक प्रमुख शासक हिज हायनेस शेख अहमद बिन सईद अल मक्तूम यांच्या हस्ते. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी स्टेजवर गेलो तेव्हा मनातून धास्तावलो होतो. ज्या देशात आपण व्यवसाय करतो तिथल्या शासकांच्या पुढ्यात उभं राहण्याचा पहिलाच प्रसंग. पुरस्कार घेताना माझे हात थरथरत होते. गंमत म्हणजे माझा आणि माझ्या कंपनीचा परिचय निवेदक वाचून दाखवत असताना इकडे शेख साहेब माझ्याशी हस्तांदोलन करत म्हणाले, "दातार, तुमच्या पिकॉक ब्रँडच्या मसाल्यांनी आमच्या रसोईखान्यात इतकं हक्काचं स्थान मिळवलंय की आमचे खानसामे इतर ब्रँडच्या मसाल्यांना आता हातही लावत नाहीत. तुम्ही तर दुबईचे मसाला किंग आहात." आयुष्यात कधी कल्पना केली नाही अशा त्या कौतुकोद्गारांनी मी थरारून गेलो. दुकानात झाडू पोछापासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्याला एक दिवस त्या देशाच्या राजघराण्याकडून "तुम्ही इथले मसाला किंग आहात" अशी प्रशंसा ऐकायला मिळत होती. जीवन साफल्य म्हणजे आणखी काय असतं? त्या दिवसापासून लोकांकडून माझा उल्लेख मसाला किंग होऊ लागला. मीही विनयानं हे बिरुद स्वीकारलं, कारण माझ्या आयुष्यातली ती पहिलीच सर्वोच्च प्रशंसा होती. म्हणूनच प्रेमाचं प्रतीक असलेले हे शब्द मी या पुस्तकाचं शीर्षक म्हणून वापरले आहेत. अलीकडे मी व्यावसायिक व्यापातून वेळ काढून उद्योजकता विकासात सक्रिय झालो आहे. सामाजिक क्षेत्रात रस घेऊन उपक्रम आखणाऱ्या संस्थांकडून मला व्याख्यानासाठी आमंत्रण येतं. तेव्हा मी स्वखर्चाने तिथे जाऊन विशेषतः तरुणांना व्यवसायात उतरण्याचं आवाहन करतो. नवउद्योजकांना मार्गदर्शन करतो. त्या व्याख्यानात माझीच जीवनकथा त्यांच्यापुढे मांडतो. त्यामागे प्रसिद्धी किंवा बडेजाव मिरवण्याचा हेतू मुळीच नसतो. भारतातल्या असंख्य गरीब तरुणांच्या डोळ्यात समृद्धीची स्वप्न तरळत असतात. त्यांच्याकडे बघताना मला माझंच प्रतिबिंब दिसायला लागतं. मला वाटतं की धनंजय दातार नावाचा गरीब सर्वसामान्य तरुण जर एका छोट्याशा दुकानापासून सुरुवात करून जागतिक पातळीचा एक उद्योग समूह उभारू शकतो, तर कोणत्याही मेहनती तरुणाला तशीच कामगिरी का नाही जमणार?
मग माझ्या व्यावसायिक वाटचालीत गवसलेले यशाचे मंत्र मला या होतकरू उद्योजकांना सांगावेसे वाटतात. माझ्या जीवनाची चित्तरकथा वाचताना अधूनमधून असे मंत्र वाचकांना नक्की गवसतील. माझा जीवनप्रवास सरळ रेषेत झालेला नाही. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे त्याला अनेक धक्कादायक वळणं आहेत. त्याचीच मला नेहमी गंमत वाटते आणि मनात प्रश्न उभे राहतात. ज्या घराण्यात सगळे नोकरदार होते तिथं उद्यमशीलतेचं बीज अचानक पडलंच कसं? मला धंद्यात यायचं नव्हतं, तरी मी उद्योजक झालो कसा? युद्धामुळे सर्वस्व गमावलं जाण्याचं चित्र समोर दिसत असताना परिस्थितीला अचानक कलाटणी मिळून मला चौपट फायदा झाला कसा? एका छोट्याशा दुकानातून 50 सुपर स्टोअर्सची साखळी निर्माण झाली कशी? पूर्वायुष्यात माझ्या अंगी नसलेली गुणसंपदा मिळवण्याच्या प्रक्रियेत व्यवसायानं गुरुची भूमिका बजावली कशी? वगैरे. काळानंच या अनाकलनीय योगायोगांची अनुभूती मला दिली असावी. या पुस्तकात मी 2 गोष्टींवर लिहायचं टाळलं आहे. आयुष्यात खडतर वाटचाल करताना जसे अनेक चांगले लोक भेटले, तसेच काहींनी प्रचंड मनस्तापही दिला. व्यवसायात मी कोणाच्या वाटेत न येता धक्के खात पुढे जाण्याची धडपड करत असताना काही छुप्या स्पर्धकांनी डावपेच खेळले. त्या क्लेशदायक घटनांचा अथवा उपद्रवी व्यक्तींचा उल्लेख मी या पुस्तकात केलेला नाही. त्यापेक्षा ज्यांनी पाठीवर हात ठेवून उमेद दिली त्यांची आठवण ठेवणं मला अधिक योग्य वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे मी सामाजिक कार्यात कुणाकुणाला कशी आणि किती मदत केली हेही लिहिण्याचं टाळलं आहे. याच पुस्तकात मी एका स्वतंत्र भागात माझे आई-बाबा, माझी पत्नी आणि मुलं यांचीही शब्दचित्र रेखाटली आहेत. त्याचं कारण म्हणजे माझ्या परिवाराशी माझी उत्कट भावनिक जवळीक आहे. माझ्या जडणघडणीत आणि सुखदुःखात ते वाटेकरी आहेत. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करताना पहावे आपणासी आपण या वचनानुसार मी कुटुंबियांच्या मनाच्या आरशात माझं प्रतिबिंब बघितलं आहे. आई-बाबा आज हयात असते तर त्यांनाही या पुस्तकात माझ्याबद्दल लिहायचा आग्रह केला असता. या लेखनाच्या पहिल्या वाचकाची भूमिका माझी पत्नी सौ वंदनाने बजावली आहे. कच्च्या स्वरूपात लिहिलेल्या आठवणींच्या तपशिलात दुरुस्त्या सुचवून अचूकता आणणं आणि प्रसंगांना अनुरूप सुभाषितं, काव्यपंक्ती सुचवणं ही तिची मदत अनमोल आहे. मजकुरावर लेखन संस्कार करणारे माझे मित्र योगेश प्रभुणे आणि समन्वयक उत्तरा मोने यांनी केलेल्या सूचनांमधून मी बरंच काही शिकलो. मला मदत करणाऱ्या सर्व सुहृदांचे मनापासून आभार. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे सुहृद मला भेटत गेले. हे पुस्तक घडलं. खरं तर माझ्याकडून या गोष्टी घडत गेल्या. शेवटी परमेश्वराकडेही हेच मागणं आहे की माझ्या हातून अशा चांगल्या गोष्टी घडत राहोत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. अवघे जन मज झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही. प्रकरण पहिले. मनोरथा चलत्या नगरीला. रविवार 26 फेब्रुवारी 1984 या दिवशी एअर इंडियाच्या गंगा विमानाने मी दुबईला रवाना झालो. हे गोड स्वप्न मी गेल्या 5 वर्षांपासून नियमितपणे बघत होतो आणि मुंबई ते दुबई या 3 तासांच्या प्रवासात त्यात आणखी काही गोड मनोरथांची भर पडत होती. माझे वडील 10 वर्षांपूर्वीच दुबईला गेले होते, पण तिथे जाणं हे काही त्यांचं स्वप्न नव्हतं. भारतीय हवाई दलाच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मिळायला लागलेल्या तुटपुंज पेन्शनमध्ये संसार चालणार नाही हे ओळखून कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठीची ती धडपड होती. परदेशातल्या कंपनीत नोकरी मिळवली तर पगाराच्या रूपाने 4 पैसे जास्त मिळतील इतकाच फायद्याचा विचार त्यामागे होता. एखाद्या विशिष्ट देशाबाबत वाटणारं आकर्षणही त्यात नव्हतं. त्या काळात आखाती देशांमध्ये मनुष्यबळाला मागणी होती आणि बाबांना पहिली संधी संयुक्त अरब अमिरातीत मिळाली, म्हणून ते तिथे गेले. इतर कोणत्याही देशात नोकरी मिळाली असती तरी ते तिकडेच गेले असते.
पण दुबईने त्यांना पहिली संधी दिली आणि पुढे ही महानगरी त्यांची आणि कालावघात माझीही कर्मभूमी बनली. माझं मात्र बाबांसारखं नव्हतं. दुबईलाच जाणं हे माझं स्वप्न होतं आणि ते मी महाविद्यालयीन वयापासून बघत होतो. अर्थात त्यामागे कोणताही पोक्त विचार नसून निव्वळ पोरकटपणा होता. मला फक्त श्रीमंत बनायचं होतं. वेडेपणाच्या वयाला आपल्याकडे गद्धे-पंचविशी म्हणतात. माझी गद्धे-पंचविशी बहुधा 10 वर्ष अगोदरच, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून सुरू झाली होती. माझे बाबा दुबईत काम करतात म्हणून मला तिथे जायचं नव्हतं. तर मुंबईतून दुबईला जाणारे लोक 2-3 वर्षातच झटपट श्रीमंत बनतात, या गैरसमजापोटी मी दुबई दुबई असा जप करत होतो. हे स्वप्न झटपट सत्यात उतरावं म्हणून अगदी 16व्या वर्षीच मी पासपोर्ट काढून ठेवला होता. दुरून डोंगर साजरे किंवा आसमान से गिरा खजूर पे अटका या म्हणींचा अर्थ दुबईत पोहोचल्यावर मला समजला. या कर्मभूमीने जितक्या कठोरतेने माझी सत्वपरीक्षा घेतली, तितक्याच मोठ्या मनाने मला सुख समृद्धीही दिली. त्याच प्रवासाची ही मनोवेधक कथा.